फार्मर एपीआयचा डेमो देतोय. तर हा एपीआय जावा 70 व्हर्जनवरती केलेला आहे. तुम्ही जावा 70 किंवा त्याच्या पुढचे कुठलेही व्हर्जन यूज करू शकतात. त्यानंतर स्प्रिंग बूट हायबरनेट जीपीए जावा प्रेसिस्टंट एपीआय अँड मावेनचे यूज करून करण्यात आलेला आहे. जेडीबीसी कनेक्टिव्हिटी डेटाबेससाठी वापरली गेलेली आहे. त्यानंतर एपीआय साठी रिक्वायरमेंट सांगितलं मी. प्रोजेक्टची गिट लिंक अवेलेबल आहे, तर ती डॉक्युमेंटेशन मध्ये शेअर केली जाईल आणि रीडमी मध्ये पण ठेवीन मी. तर हे मावेनचे इन्स्टॉलेशनच्या कमांड आहेत व प्रोजेक्ट रन करायच्या कमांड येतं. त्यानंतर ह्या आपल्या रिक्वेस्ट आहेत. तर ह्या रिक्वेस्ट मी रन करून दाखवतो, प्रोजेक्ट रन करून दाखवतो. ह्या लिंक आहेत माझ्या रिक्वेस्टच्या. हे कंट्रोलर आहे, रेस्ट कंट्रोलर. म्हणजे रेस्ट एपीआय बनवायसाठी आपण रेस्ट कंट्रोलर वापरतो व नॉर्मल कंट्रोलर पण वापरता येतं, पण रेस्ट एपीआय बनवायसाठी रेस्ट कंट्रोलर वापरतो तो आपण. बरं, हे क्रॉपचे आणि याचे लर्निंग पर्पजसाठी बनवलेलं आहे. याला रिक्वेस्टमध्ये घेतलेलं नाही, फक्त फार्मरला घेतलेलं आहे. त्यानंतर हे मॅन्युअली पण केलेलं आहे मी आधी. त्यानंतर मी स्प्रिंग बूटचा म्हणजे जीपीएचा वापर करून त्याला कनेक्ट केलेलं गेलेलं आहे. नंतर ही पहिली रिक्वेस्ट, गेट रिक्वेस्ट. या सगळ्या सगळ्या आयडी गेट होत्या आणि यामध्ये म्हणजे जितक्या पण आयडी डेटाबेसमध्ये आहे ना, सगळ्या पण आपल्याला शो होत्या. एक मिनिट, ऍप्लिकेशन रन झालं नाही. माझं ऍप्लिकेशन रन झालंय आणि ते पोर्ट 8080 ला आहे. या इथे डिस्प्ले होतं ते. हे तो पोर्ट 8080 ला माझं ऍप्लिकेशन रन झालं. त्यानंतर ही माझी गेट रिक्वेस्ट. तर 200 ओके आली, म्हणजे रिक्वेस्ट सक्सेस झालेली आहे. आणि एवढा डेटा सध्या माझ्या एपीआय मध्ये स्टोअर आहे, डेटाबेस मध्ये स्टोअर केलेला आहे. तर गेट रिक्वेस्ट सगळ्यात आधी इथे येते गेट मॅपिंग मध्ये कंट्रोलरच्या सहाय्याने, व ते फार्म सर्व्हिस मध्ये रिटर्न होते. फार्म सर्व्हिस हा एक इंटरफेस आहे. तर तो एक फार्म सर्व्हिस एक फंक्शन रिटर्न करतो. तर तिथून सगळ्या सर्व्हिस मॅनेज होतात. तर फार्म सर्व्हिसमध्ये मी एवढ्या मेथड ऍड केलेल्या आहेत. फार्मर, ऍड फार्मर, गेट फार्मर, अपडेट फार्मर, डिलीट फार्मर. चार रिक्वेस्ट इथूनच मॅनेज होतात व इंटरफेस त्याच्या इम्प्लिमेंटेशन क्लासला कॉल करतो इथून. आणि त्यानंतर ह्या सर्व्हिस मॅन्युअली पण केलेल्या आहेत, म्हणजे विदाऊट आपण स्प्रिंग बूट पण केलेलं आहे. तर विदाऊट डेटाबेस कनेक्टिव्हिटी लिस्ट वापरून केल्या होत्या. तर हे तेच आहे. लिस्टमध्ये डेटाबेस स्टोअर केला होता मी आणि इथूनच सगळं शेअर करायचो, फक्त रिक्वेस्ट चेक करण्यासाठी. हा लूप सिंगल आयडीच्या रिक्वेस्टसाठी होता. ही एक डाव लेअर मधून लिस्ट रिटर्न करायची फाइंड ऑलची. गेट फार्मर म्हणजे सगळे फार्मर इथूनच गेट होते. आणि याचा इंटरफेसचा ऑब्जेक्ट क्रिएट होत नाही. तर त्यासाठी आपण ऑटो वायरिंग वापरलेली आहे. त्याचा इम्प्लिमेंटेशन क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी. तर क्रॉप सर्व्हिस हा एक इंटरफेस आहे, इंटरफेसचा ऑब्जेक्ट क्रिएट होत नाही, पण ऑटो वायरने आपण त्याच्या इम्प्लिमेंटेशन क्लासचा म्हणजेच फार्मर सर्व्हिस IMPL चा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे वरती. त्यामुळे आपण तिथं हे सगळ्या सर्व्हिस ऍक्सेस करू शकतोय. हे फाइंड ऑल, हे सगळं जीपीएचा पार्ट आहे, जावा प्रेसिस्टंट एपीआयचा. तर मी चार रिक्वेस्टचा पार्ट इथं मॅन्युअली पण लिहिलेला आहे, म्हणजे ह्या जीपीएच्या फंक्शनच्या बॅकग्राऊंडला ह्या प्रोसेस होतात. हा लूप प्रोसेस होतो सिंगल आयडीची रिक्वेस्ट असल्यावर. ह्या सगळ्या मॅन्युअल रिक्वेस्ट आहेत. आणि क्रॉपचे विदाउट स्प्रिंग बूट आहे. हे, जस्ट म्हणजे शिकण्यासाठी बनवलेलं होतं.
हा इंटरफेस आहे, याला मी डेटाबेसमध्ये ॲड केलं नाही नाही केलेलं नाही. तर मी आता एक पोस्ट रिक्वेस्ट देतो. पोस्ट आपण बॉडीमधून करतो. तर सध्या माझ्या तीनच गेट रिक्वेस्ट आहेत. मी आता हा नवीन नवीन आय डी ची रिक्वेस्ट पोस्ट करतो. ही एक डिफरंट रिक्वेस्ट आहे, सध्या ह्या तीनच रिक्वेस्ट आहेत. ही 200 सक्सेस झाली म्हणजे ही रिक्वेस्ट डेटाबेसमध्ये गेली. वर्क बेंचला चेक करून दाखवतो. ही माझ्या टेबलमध्ये रिक्वेस्ट ॲड झाली. परत एकदा मी एक रिक्वेस्ट दाखवतो, म्हणजे नवीन ॲड होतात का नाही ते दाखवण्यासाठी. तर मी आय डी चेंज करतो. ही रिक्वेस्ट सक्सेस झालेली आहे. वर्क बेंचला पण ॲड होणार. ही आली रिक्वेस्ट, डेमो रिक्वेस्ट. तर त्यानंतर अपडेटसाठी पुट रिक्वेस्ट वापरतो आपण. तर ह्या डेमो रिक्वेस्टचं नाव मी प्रतीक करतोय. तर प्रतीक अपडेट झालाय. डेमो रिक्वेस्टचं प्रतीक झालंय आता. हे झालं प्रतीक. आता मी प्रतीकला डिलीट करतोय. प्रतीकची आयडी आहे 4558. डिलीट रिक्वेस्ट टाकशील. डिलीट सिलेक्ट कर ना. हो, सॉरी सॉरी. ही रिक्वेस्ट सक्सेस झालेली आहे. प्रतीक डिलीट झालेला आहे इथून. हा डेटाबेस पूर्ण हायबरनेटने ऑपरेट होतोय. आपल्याला मॅन्युअली कुठल्या क्यूराला चालवायची गरज पडत नाही. आणि हायबरनेटचे डेटाबेसचे कनेक्शन आपण इथं दिलेले आहेत. हा माझा युजर नेम डेटाबेसचा, हा पासवर्ड. मी कोणता डेटाबेस यूज करतोय तो हे जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटीने कनेक्ट करतोय. माझा डेटाबेसचा पोर्ट नंबर आणि स्कीमाचं नेम. त्यानंतर हा युजर नेम पासवर्ड, ही JDBC ड्रायव्हरची लिंक. त्यानंतर हायबरनेटचा पार्ट, हायबरनेट मी अपडेटवर ठेवलेलं आहे आणि SQL ला ट्रू ठेवलेलं आहे. आणि हा डायलेक्ट आहे माझा. आणि त्यानंतर या प्रोजेक्टसाठी एवढ्या डिपेंडन्सी वापरलेल्या आहेत. स्प्रिंग बूट स्टार्टरची API डिपेंडन्सी वापरलेली आहे. त्यानंतर ती स्प्रिंग वेब डिपेंडन्सी वापरलेली आहे. जे डाटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी JDBC MySQL JDBC कनेक्टिव्हिटीची डिपेंडन्सी वापरलेली आहे. आणि डिफॉल्ट स्प्रिंग बूट स्टार्टरची डिपेंडन्सी. एवढ्या माझ्या डिपेंडन्सी येतात. आणि जीपीएला जीपीएचं फंक्शन इम्पोर्ट करायसाठी एक इंटरफेस क्रिएट केलेला आहे जीपीए रिपॉझिटरीचा मेन क्लासमध्ये. आणि एक इम्पॉर्टंट थिंग, आपण जे काही बनवतो कंट्रोलर वगैरे सगळं, ते आपल्याला म्हणजे स्प्रिंग बूटला सांगायसाठी की हा माझा प्रोजेक्टचा हिस्सा आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्याच पॅकेजमध्ये सगळं बनावं लागतं. तर हे सगळे सब पॅकेज आहेत. हा मेन पॅकेज आहे आणि हे सगळे त्याचे सब पॅकेज येतं. कंट्रोलर, डावो, एंटिटीज वगैरे ह्या माझ्या एंटिटी येतात.
ह्या मेन एंटिटी, त्यानंतर याचे कन्स्ट्रक्टर बनवलेलं आहे, तर कन्स्ट्रक्टर बनवलंय. त्यानंतर एक गेटर सेटर व डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण बनवलेला आहे हा. हे गेटर सेटर आणि एक टू स्ट्रिंग मेथड बनवलेले कन्व्हर्जनसाठी डेटाच्या. आणि सिंगल आय डी पण बनवलेली मी गेट मॅपिंगची. तर सिंगल आय डी मध्ये डेटा घेताना मी स्ट्रिंग मध्ये घेतोय, पण इथं मी पार्स लॉंगने कन्वर्ट करून तो पुढं पाठवतोय, ताकी लूज कपलिंगसाठी हे केलेलं आहे. आणि म्हणजे कुठे एरर नाही हो म्हणून त्यासाठी केलेलं आहे. तर सिंगल गेट रिक्वेस्ट पण आपण करू शकतो, ते पण दाखवतो. फक्त 455 घेतो मी. आधी गेट रिक्वेस्ट ऑन करतो. मला फक्त 248 वाली रिक्वेस्ट कॉल करायची आहे. मी फक्त 248 टाकणार. एक मिनिट हा. यामध्ये काहीतरी एरर येतोय. हा, करेन मी नंतर resolve. ह्या सगळ्या रिक्वेस्ट आहेत आपल्या. हे डेटाबेसचे कनेक्शन आणि या माझ्या डिपेंडन्सीज झालं. ओके, व्हेरी गुड. अँड जर प्रत्येक जर मला ते पोर्ट नंबर जर चेंज करायचं तर तो मग कोणत्या फाईलमध्ये करू शकतो? सपोज तो 880 दिला. ऍप्लिकेशन प्रॉपर्टीज मध्ये तुम्ही सर्व्हर पोर्ट आणि पोर्ट नंबर टाकून चेंज करू शकतो. ओके, बट त्या ठिकाणी आत्ता नाही दिसत आहे मला तो तो पोर्ट नंबर तो पाठवलेला. मी सर डिफॉल्टच ठेवलेला आहे, पण मी सर्व्हर पोर्ट टाकून चेंज करू शकतो. ओके ओके ओके, गुड गुड. मी तो डिफॉल्टच ठेवलेला आहे जाणून बुजून. आणि तसं पोर्ट टर्मिनेट करायच्या वेळेस मी इथून टर्मिनेट म्हणजे प्रोजेक्ट शटडाऊन करायच्या वेळेस मी इथून शटडाऊन करू शकतो. आणि आपण जे पण एंटिटी पास करतो ना, म्हणजे डेटाबेस रिक्वेस्ट थ्रू, तर त्या सगळ्या आपल्या कन्सोलवर दिसत राहतात. करेक्ट. आणि हा शटडाऊन होताना पण आपल्याला सांगतो इथं हायकरपूल शटडाऊन इनिशिएटेड, शटडाऊन कम्प्लिटेड. आणि हा एरर आला होता सिंगल रिक्वेस्टला, तर त्याचं हे दाखवतो. ते मी करतो चेक नंतर. ओके. अजून कोणाला काही क्वेश्चन? Guys, if you want to ask anything, you can ask. Hello, Aishwarya. Hello, गेट madam. रिक्वेस्ट दाखव ना एकदा. हॅलो. हा, दाखवतो गेट रिक्वेस्ट. ऍप्लिकेशन शटडाऊन केला, 1 मिनिट. कंट्रोलर दाखव तिला. कंट्रोलर पण दाखवायचं का? करून नाही, मला कोड पाहायचा आहे. हा, कंट्रोलर ओके दाखव, ओके. कंट्रोलर. इथं मी कॉल केलेली आहे. ते कॉलच तिला पाहायचंय. हा, कॉल आहे माझा. आणि इम्प्लिमेंटेशन क्लास दाखवायचा आहे का? हॅलो एक नाही, कंट्रोलर दाखव, कंट्रोलर ओपन कर. मॅम, कंट्रोलरच ओपन आहे. मॉड सर्व्हिसेस बघ. श्रुती, चेक करशील एकदा. हा मॅम. आणि गेटचा कॉल कसा लिहिलाय, तू कसा लिहिलाय, आणि कसा कॉल केला ते पण चेक कर सर्व्हिसेस मध्ये. तर हाय मॅम, फाइंड ऑल. हम्म
बघ इथं फाइंड ऑल लिहिलंय आपण गेट केल्यावरती आपल्याला फाइंड बाय आयडी किंवा पूर्णच हे घ्यायच्यात ना आपल्याला पूर्ण फार्मच. तिथे फक्त आपण गेट पोस्ट करताना पोस्ट येतो आणि गेट करताना फक्त गेट करतो. मग इथून आपण कॉल करणार. एकदा चेक करशील. हा आणि खाली बघ गेट बाय आयडी पण आहे. तू आयडी पण घेतलाय ना, मेन्शन केलाय तिथं. गेट बाय आयडीचा कॉल पण त्याने दाखवलाय खाली लाईन नंबर हो 44. यामध्ये एरर आहे. हम्म तुझा आहे कोड, डेमो चांगला दिलास तू. फक्त आता काय करशील तर तू फार्मरच्या इथे माय कंट्रोलर वगैरे हे